नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला अगदी रोजच्याच जेवणामधले पदार्थ पण अगदी भन्नाट चवीचे जे की आपण नेहमी हॉटेलमध्ये जाऊन खातो पण अगदी सोप्या पद्धतीने घरीच आपल्याला आज बनवायचे. चला तर त्यासाठी काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे पाहूया. ह्या ठिकाणी आता आपल्या गॅसवरती पॅन ठेवायचं. पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे इतके तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवताना आपण जास्तीची डाळ शिजवलेली नाही, कमी डाळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे मोहरी छान तळतले की 2-3 आपण लाल तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत. लवंग आणि थोडीशी आपण काळी मिरी टाकून घेतलेले आहेत. आता छान तळले की त्यामध्ये थोडंसं आपण तेजपत्ता घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आता सर्व पदार्थ छान तळले की ह्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतलाय तो कांदा सुरुवातीला आपल्याला टाकायचा आहे. अगदी कमी साहित्यामध्ये कमी क्वांटिटीमध्ये आपण अगदी छान भन्नाट असा पदार्थ बनवू शकतो. थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय, जो टोमॅटो कट करून घेतलाय तो सुद्धा आपण टाकून घेतलाय. थोडंसं गाजर लहान आकारात कट करून घेतलाय किंवा तुमच्याकडे आणखी कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकल्यात तरी चालतात. थोडेसे बीन्स घेतलेले आहेत, 4 ते 5 आपण ह्या ठिकाणी बीन्स कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहेत. आता तेलामध्ये छान आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचंय. आता छान मिक्स झालेलं आहे, थोडेसे आपल्या भाज्या सुद्धा वाफलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला काही मसाले टाकायचे. ह्या ठिकाणी मी लसूण कांदा मसाला जो असतो तोच आपण टाकून घेतलेला आहे, जो घरी बनवलेला आहे. लाल तिखट टाकायचे, गरम मसाला टाकून घेतलेला आहे, पाव चमचा हळद टाकली आहे, थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. मीठ हे अगोदर डाळ शिजते थोडं टाकलेलं असल्यामुळे ह्या ठिकाणी थोडंसं कमी टाकलंय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त टाकू शकता. तर छान मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. जी आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती आता आपण ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे. अगदी छान आपला कमी साहित्यामध्ये डाळ तडका अगदी मसालेदार बनवून तयार झालेला आहे. थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं, जास्तीचं पण आपल्याला ह्या ठिकाणी उकळायचं नाही कारण आपण डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे. छान फक्त तडका बसलेला आहे मस्त आपला. 2 मिनिटं गॅस चालू ठेवून थोडीशी वरतून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचे. अगदी झटपट कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थोडाही व्हिडिओ आवडता प्लीज एक लाईक करा, एक कमेंट करा किंवा व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल तुम्हाला पाहायला भेटतील. ह्या ठिकाणी मी भात शिजवून घेतलेला आहे, अगदी मोकळा भात शिजवून घेतलेला आहे. 100% आपला भात शिजवायचा नाही, अगदी थोडासा आपल्याला कमीच शिजवायचा आहे. ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून तेल छान गरम करून घेतलेलं आहे. 4 चमचे तेल टाकून थोडेसं जिरे टाकून घेतलेले आहे. थोडेसे आता ह्या ठिकाणी आपण गरम मसाले घेतलेले आहेत, लवंग घेतलेले, काळी मिरी आणि तेजपत्ता टाकून द्यायचे. थोडेसे आपण ह्या ठिकाणी बीन्स घेतले ते सुद्धा आपण कट करून घेतलेले बीन्स आणि आपण गाजर टाकलेला आहे. अगदी छान कलरफुल, मुलांना सुद्धा आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी साधी सोपी पद्धत आहे. आता थोडंसं तेलामध्ये छान मिक्स झालं की जे आपण भात करून घेतलेला आहे तो भात आता ह्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. भात शिजवते वेळेस आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी ह्या ठिकाणी आता मीठ टाकलेलं नाही. आता व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनिटाकरता गॅस चालू ठेवायचा आहे. व्यवस्थित मिक्स झालं, वाफ चांगली बसली की ह्या ठिकाणी आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता पुढे तुम्हाला सांगेनच आपल्याला काय करायचं आहे आणखीन. आता ह्या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपला मसाले भात बनवून तयार झाला आहे, अगदी साध्या सोप्या कमी साहित्यामध्ये. आता आपल्याला हे काढून घ्यायचे. दोन्ही पदार्थ आपले छान बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. ह्या ठिकाणी आपण खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी मस्त चमचमीत कलरफुल आपलं दाल तडका आणि
राईस आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा रात्रीच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा अगदी मस्त ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता चला मी इथं खाण्यासाठी घेतलं आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंट करून सांगा. अगदी मस्त चमचमीत असा आपलं हे लहान भुकेसाठी पदार्थ तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.